तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे सेकंड मधला सेकंडमध्ये सी दिलेला लॉगॅरिथमवरती सिम्प्लिफाय 1/log ऑफ 10 ॲट बेस 5 प्लस 1/log ऑफ 10 ॲट बेस 20. ठीक आहे, तर आपल्याला आता हे सॉल्व करायचं. तर बघा आता याच्यामध्ये काय आहे की सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. ठीक आहे, मग सोल्युशन बघा इथं काय दिलेलं आहे 1/log ऑफ 10 ॲट बेस 5 प्लस 1/log ऑफ 10 ॲट बेस 20. ठीक आहे, आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. मग बघा इथं आपण काय करू शकतो, दोघांचा बेस वेगवेगळा दिलेला आहे, मग चेंज बेस रूल अप्लाय करायचं. ठीक आहे, तर चेंज बेस रूलनुसार इथं काय येणार 1/log ऑफ 10/log ऑफ 5 प्लस 1/log ऑफ 10/log ऑफ 20. ठीक आहे, मग इथं काय होईल आता बघा आपण हे कसं केलं, चेंज बेस रूलनुसार काय केलं, चेंज बेस रूल. ठीक आहे, चेंज बेस रूल काय राहतं, लॉग ऑफ m ॲट बेस ए जर असेल तर त्याला काय करू शकतो, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ ए करू शकतो. ठीक आहे, मग बघा आता इथं काय करणार आपण, हा छेदाचा छेद उलटून गुणाकार होणार, म्हणजेच काय की हा वर जाणार, म्हणजे इथे येणार लॉग ऑफ 5/log ऑफ 10 प्लस हा लॉग ऑफ 20 काय होणार वर जाणार अपॉन लॉग ऑफ 10. ठीक आहे, हे कशानुसार आलं तर बघा 1/a/b जर असेल तर त्याला काय लिहू शकतो आपण, b/a लिहू शकतो. ठीक आहे, तसंच मी ते लिहिलंय. ठीक आहे, आता इथं बघा दोघांचं पण बेस सेम आहे, तर बेस आपण काय करू शकतो, मग वरती ॲडिशन करू शकतो. ठीक आहे, मग बघा इथं लॉग ऑफ 5 प्लस लॉग ऑफ 20 अपॉन लॉग ऑफ 10. ठीक आहे, मग बघा हा लॉग ऑफ 10 जो आहे तो आपण समोर लिहू शकतो. ठीक आहे, 1/log ऑफ 10 इथं ब्रॅकेटमध्ये येणार, किंवा तसंच राहू दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता बघा वरती काय इथं पण बेस काही दिलेलं नाही, म्हणजे 10 इथं पण बेस 10 आहे. ठीक आहे, म्हणजे वरती काय होणार, दोघांचं बेस सेम आहे, म्हणजेच काय होणार दोघांची मल्टिप्लिकेशन होणार, म्हणजे प्रोडक्ट रूल अप्लाय होणार, म्हणजे इथे येणार लॉग ऑफ 5 इंटू 20 अपॉन लॉग ऑफ 10. ठीक आहे, मग आता बघा इथं इक्वल्स टू, बघा आता मल्टिप्लिकेशन केलं इथं काय येणार लॉग ऑफ 100 अपॉन लॉग ऑफ डिनॉमिनेटरला 10 आलेलं आहे. ठीक आहे, मग बघा 20/5 100 होत्या, मग आता इथं काय आहे की 100ला आपण असं लिहू शकतो का 10चा स्क्वेअर अपॉन लॉग ऑफ 10 लिहू शकतो का, कारण की 100 काय आहे 100चा स्क्वेअर आहे. मग बघा आता इथं परत काय करणार आपण, पॉवर रूल अप्लाय करणार. पॉवर रूल काय आहे, लॉग ऑफ m⁻n जर असेल तर n इंटू लॉग ऑफ आपण m लिहू शकतो. ठीक आहे, मग या रूलनुसार आपण काय करणार, इथं हा 2 समोर लिहिणार, लॉग ऑफ 10 अपॉन लॉग ऑफ 10. ठीक आहे, मग लॉग 10 काय होणार, डिवाइड कॅन्सल होऊन जाणार, म्हणजेच इथं आन्सर काय आलं 2 आलं. ठीक आहे, म्हणजेच फायनल आन्सर येणार आपलं 1/log ऑफ 10 ॲट बेस 5 प्लस 1/log ऑफ 10 ॲट बेस 20 इक्वल्स टू 2. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर. बघा हे तुम्हाला सिंपल 4 मार्कसाठी विचारलेलं होतं. किती मार्कसाठी विचारलेलं होतं, 4 मार्कसाठी. तर इथं आपण काय केलं, स्टार्टिंगला चेंज बेस रूल अप्लाय केला डिनॉमिनेटरला, नंतरनं 1/a/b रूल अप्लाय केला, म्हणजेच b/a आलं,
मग बी अपॉन ए आल्यानंतर ना आपण काय केलं, डिनॉमिनेटर दोघांचं सेम होता म्हणून कॉमन लिहिलं, वरती ॲडिशन घेतली. मग इथं परत आपण काय केलं, प्रोडक्ट रूल अप्लाय केला. ठीक आहे. तर प्रोडक्ट रूल का अप्लाय केला, कारण की इथं दोघांचा पण बेस सेम होता. इथं लिहितो मी लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एनचं काय येतं, लॉग ऑफ यम इंटू एन, हा रूल इथं आपण अप्लाय केला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर वरती आलं लॉग ऑफ 100 आपण लॉग ऑफ 10. 100ला आपण काय लिहिलं बघा, 100 म्हणजेच काय राहतं, 10 इंटू 10 म्हणजेच 10चा स्क्वेअर, म्हणून इथं लॉग ऑफ 10चा स्क्वेअर इज इक्वल्स टू लॉग ऑफ 10चा स्क्वेअर अपॉन लॉग ऑफ 10. मग हा 2 परत समोर गेला का, कारण की इथं पॉवर रूल अप्लाय केला, पॉवर समोरतून मल्टिप्लाय झाली. ठीक आहे. मग 2 इंटू लॉग ऑफ 10 अपॉन लॉग ऑफ 10, मग 10 कॅन्सल झालं, लॉग 10 कॅन्सल झाला आणि आन्सर काय आलं, 2 आलं. ठीक आहे. असं तुम्ही सॉल्व्ह करायचं होतं प्रॉपर 4 मार्कासाठी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.